हाय, हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मी तुमच्यासोबत आहे ना, माझं वटपौर्णिमेचं रुटीन शेअर करते आणि तुम्हाला हे रुटीन कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच जर नवीन-नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो. चला तर मग बघूया माझं रुटीन. सकाळी-सकाळी ना दूध घेऊन आले पहिले. मग आहे ना दूध तापत ठेवायचं होतं म्हणजे सकाळी काही खाते नाही ना पूजेशिवाय. तर मग म्हटलं काहीतरी थोडंसं दूध वगैरे घेऊ बुवा असा विचार चालला होता. मग आजींनी राजगिरीचे लाडू पण आणले होते. मला लाडू पण खायचे होते. मग त्यासाठी ना मस्त दूध हे करून घेतलं, गाळून घेतलं, दूध तापत ठेवलं. मग दूध तापत ठेवल्यावर मला एक काम होतं तिकडे गेले होते मी. मग लाडू पण फोडून ठेवले. म्हटलं आता मग दूध आणि लाडू घेऊन टाकू. तेवढ्यात आहे खत्म. ना हे काय झालं बघा. बापरे! बाय दूध बाय. सांडलं. आता काही खरं नाही. आजीने बघितलं तर आता काय होईल माझं काही माहीत नाही. त्यानंतर आहे ना मग ते सर्व पुसून स्वच्छ करून घेतलं. मस्त आहे ना एका कपामध्ये मग मला दूध घेतलं आणि लाडू घेतले. आता दूध आणि लाडू तुम्ही खाऊन बघितले की नाही मला नाही माहिती, पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता. खूप छान लागतं. लाडू घ्यायचे त्यामध्ये असं गरम-गरम दूध टाकायचं विदाऊट शुगरचं टाकायचं. कारण त्याची खूप टेस्ट छान लागते. इथं माझं ना तोंड वळलं होतं म्हणजे. कारण आहे ना गरम असल्यामुळं मी एकदम खायची घाई केली त्याच्यामुळे माझं तोंड पळवलं. त्याच्यामुळे माझं तोंड बघा कसं झालं होतं. नंतर थंड झाल्यानंतर खूप छान लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर आहे ना पूजेची तयारी करायची होती. मग आहे ना हे बघा आजींनी एवढं सारं केलं होतं. मी खूप कमी अशी तयारी केली होती. आजींनीच सगळी तयारी केली. कारण मला जास्त काही लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे मी असं करून घेते बा आजी त्याच्यामुळं मग काही नाही वाटत. मग आजीनी करून घेतलं. मग अशी तयारी करून आहे ना, मग पटकन-पटकन आहे ना आवरून घेतलं. कारण आहे ना टाईम खूप कमी होता आपल्याकडं. कारण 12च्या आत पूजा करायची होती. कारण त्यानंतर राहुकाळ लागणार होता. मग पटकन-पटकन अशी तयारी करून घेतली. आता इथे आहे ना भरपूर गोष्टी मला सांगावं लागतं आजीला का हां, हो बुवा असं करायचं, तसं करायचं. आजी मला सांगते मग मी करते. त्यानंतर म्हटलं आता तयारी करून घेऊया. खूप कमी टाईमामध्ये मी पटकन-पटकन तयारी करून घेतली. बघा मी रूममध्ये आले आणि आपल्याला नेसायची होती 10 वारी पातळ नेसायचं होतं म्हणजेच 9 वारी नेसायची होती. मग इथे मी ना एकदम बेसिक तयारी करून घेतली. मग आजी मला घालून देणार होत्या आणि रेडीमेड ब्लाउज होता याच्यावरती. हे बघा बरं मी घालून तयार झाले म्हणजे आजींनी थोडंसं घालून दिलं. त्याच्यानंतर आजी त्यांचं स्वतःचं आवरायला गेल्या आणि मग आहे ना मागं असलेला पसारा स्किप करा. कारण खूप जास्त घाई होती त्याच्यामुळे मी काही पसारा आवरू शकले नाही. त्यानंतर असे मस्त तयार झाले. कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. असं पटकन-पटकन आवरून आहे ना आम्ही गेलो होतो पूजेला. आता पूजेला गेल्यानंतर तिथं भरपूर गर्दी होती. असं नाही का खूप कमी गर्दी होती. मग गर्दीमध्ये आम्ही निघालो. मी, काकू, शेजारच्या काकू आणि आजी आम्ही तिघीच जात असतो दरवेळेस. आता मागच्या 2 वर्ष मी पूजा काही केली नव्हती कारण मी तामिळनाडूमध्ये होते. त्यानंतर आहे ना आलो पूजेच्या ठिकाणी. तुम्ही बघू शकता किती छान गर्दी आहे आणि वेगवेगळे कलर्स दिसतंय याच्यामध्ये बघा बरं. आणि हा कॅमेरा आहे ना आजीनी धरलाय त्यामुळे त्यांचं बोट आलंय त्याच्यामुळे ती त्यांना डार्क दिसतंय आणि ब्लर पण दिसतंय. पण तरी त्यांनी शूट केलं. मी काय करते ते मी त्यांना म्हटले होते माझं शूट करा. मग ते झालं त्याच्यानंतर आहे ना मी हळू पूजा करून घेतली एकदम निवांतपणे. कारण आहे ना दुपारची वेळ होती आणि ना पूजेचं टायमिंग होऊन गेलं होतं म्हणजे. मग पटकन पूजा करून घेतली अशी छान पद्धतीने.
मग मी आणि काकूनी सोबतच पूजा केली आणि फेऱ्या मारायला गेलो होतो. आता या फेऱ्यांमध्ये मी पूर्ण दिसते तुम्हाला. मी कशी दिसते नक्की सांगा आणि माझ्या आहे ना पातळाचा कलर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि मग मस्त असे व्हिडिओ काढून घेतले छोटे-छोटे. इथे ओट्या भरतोय आम्ही सवासणींच्या, कारण पूजा झाल्यानंतर 7 ते 9 सवासणींच्या ओट्या भरायच्या असतात. तुम्ही भरतात का? इथे काकूनी माझी ओटी भरली होती. त्यानंतर मी बाकीच्या सवासणींची ओटी भरली. आत्ताच घरी आले होते आणि खूप जास्त आहे ना थकल्यासारखं झालं होतं. खूप जास्त सकाळपासून दगदग झाली होती. त्याच्यानंतर आहे ना पटकन मी ना माझा सर्व लूक काढून ठेवलं, म्हणजे सगळं आवरून घेतलं व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर आहे ना आम्हाला फराळ बनवायचं होतं. ते इथे आहे ना मी राजगिऱ्याचं तिखट बनवत होते. राजगिऱ्याचं तिखट खूप छान लागतं. हलकं-फुलकं, खिचडी जास्त जड असल्यामुळे मी बनवत नाही. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.